हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण 7वी पंचवार्षिक योजना जी आहे आपली ती पाहणार आहोत. 7वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ हा 1985 ते 1990 हा राहिलेला आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मिती जनक योजना असं हिला म्हटलं जातं. फेमसलीला काय म्हटलं जातं? रोजगार निर्मितीची जनक योजना असं म्हटलं जातं. तर आता आपण याचं संकल्पना, उद्दिष्टे, त्यामध्ये यूज केलेले प्रतिमान असतील किंवा या योजनेअंतर्गत कोणते प्रमुख कार्यक्रम आपण लॉन्च केले होते त्या काळी, तर ते आपण आता डिटेलमध्ये पाहूया. हा PYQ फक्त एक लक्षात ठेवायचा आपल्याला सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे रोजगार निर्मितीची योजना ही आहे. तर यामध्ये आता आपण मूलभूत माहिती पाहणार आहोत त्याची, त्यानंतर त्याची पार्श्वभूमी पाहणार आहोत. बरोबर, 7व्या योजनेचा कालावधी काय होता, त्यामध्ये कोणाकोणाचा अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, म्हणजे नेतृत्व पाहणार आहोत. मुख्य प्रतिमान कोणाचं यूज केलं गेलं आणि त्यानंतर योजनेची मूलभूत ओळख आपण आता करून घेऊया. आता पहा, 7व्या योजनेची मुख्य रूपरेषा पहा. 7व्या योजनेची मुख्य रूपरेषेमध्ये आता आपण पाहू शकतो की कालावधी जो आहे तो कालावधी 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 हा होता. त्यानंतर बरोबर, कारण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहिलं इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी हे अध्यक्ष बनले ऑक्टोबर 1984 नंतर, आणि 7व्या पंचवार्षिक योजनेचे देखील अध्यक्ष तेच होते. कधीपर्यंत? डिसेंबर 1989 पर्यंत. का? कारण राजीव गांधी यांची देखील नंतर हत्या झाल्याचे आपल्याला आढळून येतं. अध्यक्ष राजीव गांधी होते, त्यानंतर VP सिंग हे अध्यक्ष होते डिसेंबर 1989 नंतर. आता उपाध्यक्ष हे स्टार्टिंगला मनमोहन सिंग होते ऑगस्ट 87 पर्यंत, त्यानंतर P शिवशंकर, माधव सिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे, म्हणजे जवळजवळ असे 1 2 3 4 उपाध्यक्ष आपल्याला आढळून येतात. त्यानंतर योजनेचं नाव आत्ताच आपण पाहिलेलं आहे की रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हटलं जातं. राईट, रोजगार निर्मिती जनक हिला योजना म्हटलेलं आहे. एम्प्लॉयमेंट जनरेटिंग प्लॅन. आता मुख्य पहा, मुख्य तर अन्नधान्य उत्पादन वाढवणे, अन्नधान्य उत्पादन वाढवायचं, रोजगार निर्मिती करायची आणि उत्पादकता वाढवायची. तर हा मुख्य हा 7व्या पंचवार्षिक योजनेचा आपण ठेवलेला होता. आता यासाठी जे प्रतिमान यूज केलं गेलं 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर ते कुठलं होतं? ते ब्रह्मानंद आणि वकील यांचं हे वेज गुड्स मॉडेल होतं. मजुरी वस्तू प्रतिमान, वेज गुड्स मॉडेल असं त्याला म्हटलं जातं. या अगोदर आपण पाहिलेले की आपण पहिल्या योजनेमध्ये काय कोणाचं यूज केलं होतं? हॅरॉड आणि डॉमर यांचं प्रतिमान यूज केलं होतं. दुसऱ्या योजनेमध्ये देखील PC महालनोबिस यांचं यूज केलं होतं. तिसऱ्या योजनेमध्ये देखील आपण काय पाहिलं होतं? PC महालनोबिस यांचंच यूज केलं होतं. चौथ्या पंचवार्षिक फक्त आराखडे वेगवेगळे होते. एका याच्यात सुखमय चक्रवर्ती यांचा आराखडा होता, नंतर एका याच्यात DD धर यांचा आराखडा होता. त्यानंतर 4थी, 5वी आणि 6वी या तीनही पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणाचं मॉडेल यूज केलेलं आहे? आपण ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान यूज केलेलं आहे. आणि ही 7वी योजना आहे आपली, ज्याच्यामध्ये आपण ब्रह्मानंद व वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे वेज गुड्स मॉडेल यूज केलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवण्यासाठी आपण हे लक्षात ठेवू शकता की राजीव गांधी यांना ब्रह्मानंद आणि वकील हे आवडायचे. ठीक आहे, ब्रह्मानंद वकील हा शब्द आला की राजीव गांधी लक्षात ठेवा. त्यानं आपल्याला लक्षात राहील की 7वी योजना जी आहे ती राजीव गांधींची योजना होती आणि त्यामध्ये ब्रह्मानंद वकील यांचं खूप मोठं योगदान होतं ते प्रतिमान तयार करण्यामध्ये. ओके, तर ह्या प्रतिमानाद्वारे त्यांनी काय सांगितलं होतं की भौतिक गुंतवणूक जी आहे ती थेट ग्राहक वस्तूमध्ये म्हणजे वेज गुड्स उत्पादनाकडे वळवण्यास त्यांनी सुचवलं. या अगोदर ॲलन मान आणि अशोक रुद्र यांनी काय सांगितलं होतं? ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल सांगितलं होतं, खुले सातत्य प्रतिमान, ज्यामध्ये अनुकूल परिस्थिती आल्यावर भांडवली वस्तू उत्पादनात गुंतवणूक करायची आणि प्रतिकूल परिस्थिती आल्यावर जे आपले ग्राहक वस्तू आहेत त्यांच्यावर आपण हे करायचं. तर यांनी देखील काय सांगितलं? ब्रह्मानंद वकील यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही ग्राहक वस्तूवर फोकस करा. काय करा? भौतिक गुंतवणूक जी आहे ती ग्राहक वस्तू म्हणजे वेज गुड्स यांच्यावर डायरेक्ट त्यांनी फोकस करायला आपल्याला सुचवलं होतं. आता ही पहिली योजना होती ज्याच्यामध्ये आपण सूचकात्मक नियोजनाचा वापर करायला सुरुवात केली. सूचकात्मक नियोजन म्हणजे काय? इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. या अगोदरच्या ज्या पहिल्या 6 योजना होत्या त्या 6 योजनामध्ये आदेशात्मक नियोजन होतं. ओके, सेंट्रलकडून आदेश म्हणजे सेंट्रल टू टॉप टू बॉटम असं हे नियोजन होतं. मात्र पहिल्यांदा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच सूचकात्मक नियोजन याचा वापर करण्यात आल्याचं आपण सांगू शकतो. तर सूचकात्मक नियोजनाचा वापर सर्वात प्रथम हे कोणत्या क्षेत्रामध्ये करण्यात आलं? तर ते विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये. आणि ती योजना कुठली होती? तर ती 7वी पंचवार्षिक योजना होती. राजीव गांधींच्या काळात सूचकात्मक नियोजनाचा पहिल्यांदा वापर झाल्याचा आपण सांगू शकतो. नेक्स्ट पाहूया आता जे वार्षिक वृद्धी दर वगैरे जे आहेत त्या संदर्भात जर पाहिलं तर आपण जे वार्षिक वृद्धी दराचं जे लक्ष्य म्हणजे टार्गेट ठेवलं होतं ते टार्गेट हे 5% टार्गेट ठेवलं होतं. म्हणजे आपल्याला अचीव किती करायचं होतं? तर 5% ग्रोथ जे आहे बेस्ड ऑन GDP तर ते अचीव करायचं होतं.
आणि हे जे नियोजन करण्यात आलं होतं, हे लक्ष ठेवण्यात आलं, त्याची प्रमुख चतुसूत्रे ही होती की विकास, ग्रोथ करायचा, राष्ट्रीय उत्पन्नात आपल्याला सातत्यपूर्ण वाढ करणं आवश्यक होतं. त्यानंतर मॉडर्नायझेशन म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे. त्यानंतर सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता, तो परकीय अवलंबित्व आपल्याला कमी करायचं होतं. आणि त्यानंतर सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस, गरिबी दूर करणे, विषमता दूर करणे, आणि हे सर्व करून आपल्याला रोजगाराच्या नवीन संधी आपल्याला निर्माण करायच्या होत्या. तर ह्या सर्व गोष्टींचा आधार घेत आपल्याला जवळजवळ 5% वार्षिक GDP वृद्धी दर साध्य करायचा होता. तर आपण पाहूया की तो आपण किती अचीव केलेला आहे. त्या अगोदर जे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सार्वजनिक खर्च जो व्हायचा, पब्लिक एक्सपेंडिचर, तर तो सार्वजनिक खर्च कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक व्हायचा. तर आपण जे लक्ष ठेवलं होतं, म्हणजे टार्गेट जे ठेवलं होतं की आपल्याला 1,80,00,000 कोटी म्हणजे 1.80 लाख कोटी रुपये आपल्याला काय करायचं होतं, या योजनेमध्ये खर्च करायचे होते. पैकी 28% पहा इथं, पैकी काय 28% काय केलं आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये, एनर्जी क्षेत्रामध्ये आपण खर्च केल्याचं दिसून येतं. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये सर्वाधिक खर्च केलेला आहे. जेव्हा आपण कम्पॅरेटिव्हली अभ्यास करू योजनांचा, तेव्हा आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं की कुठल्या योजनेमध्ये कुठल्या क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला होता किंवा सर्वाधिक सार्वजनिक खर्च केला होता. त्यानंतर कृषी व सिंचन म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी 22% खर्च हा सार्वजनिक खर्च करण्यात आलेला होता. त्यानंतर सामाजिक सेवा त्यामध्ये 19% केला, वाहतूक व दळणवळण त्यामध्ये 19% केला, आणि उद्योग क्षेत्र आता बघा पार खाली आलेलं आपल्याला दिसून येतं इथे. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा आदेशात्मक नियोजन सुरू झालं होतं, आपलं पहिली योजना, दुसरी योजना, तिसरी योजना, त्या काळामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा वर असायचा, म्हणजे टॉप 3मध्ये असायचा. तो आता घसरून 13% खाली आलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये थोडक्यात काय सर्वाधिक वाटा जो होता तो 28% कोणाचा होता, ऊर्जा क्षेत्राचा होता, आणि 22% निधी हा कृषी व ग्रामीण विकासासाठी म्हणजे कृषी आणि सिंचन या गोष्टींसाठी केलेला आपल्याला दिसून येतो. तर या योजनेचे यश अपयश याचा जर विचार केला आपण आणि त्याचे महत्त्वाचे निष्कर्ष पाहिले, तर आता आपण पाहिलं की 5% आपण ठरवलं होतं की साध्य करायचं आपल्याला. अचीव किती केलं आपण, म्हणजे प्रत्यक्ष किती वृद्धी दर गाठला आपण, तर तो 6%. म्हणजे हा आतापर्यंतचा सर्वाधिक वृद्धी दर होता असं आपण सांगू शकतो. आणि प्रत्यक्ष सार्वजनिक खर्च देखील आपण ठरवलं होतं 1.80 लाख कोटी, 1.80 लाख कोटी ठरवलं होतं. आता केला किती, 2,18,729 कोटी, म्हणजे 2.18 लाख कोटी. म्हणजे हा जवळजवळ जेवढं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा हा जास्तच खर्च आपण त्यावेळेस केला. अन्नधान्य उत्पादनाचा जर विचार कराल तर 171 दशलक्ष टन म्हणजे 171 मेट्रिक टन, मिलियन टन, 171 मिलियन टन हे आपण एवढं विक्रमी उत्पादन केलं. म्हणजे प्रथमच एवढा मोठा आकडा आपण उत्पादनामध्ये गाठलेला होता. त्यानंतर चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन याचा जर विचार कराल तर या योजनेच्या काळामध्ये 1989-90 महागाईचा दर हा 7.5% आसपास राहिलेला होता. थोडीशी महागाई मागच्या योजनेच्या तुलनेत वाढलेली इथे दिसून येते. यातून निष्कर्ष काय काढता येईल की 5% लक्षाच्या तुलनेत 6% वृद्धी दर गाठल्यामुळे ही योजना आर्थिकदृष्ट्या यशस्वी मानली जाते. ज्या 4 योजनांमध्ये आपण ठरवल्यापेक्षा जास्त आर्थिक वृद्धी दर गाठला आहे, ती मी प्रत्येक मागच्या लेक्चरमध्ये सांगत आलेलो आहे की पहिली योजना, त्यानंतर 5वी, 6वी आणि 7वी ह्या 4 योजनांमध्ये काय झालेलं आहे, जेवढं आपण लक्ष ठरवलं आहे त्यापेक्षा साध्य हे नेहमी जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. आता पुढचा विषय पहा, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि राज्यनिर्मिती. आता बघा मिझोराम, तर 20 फेब्रुवारी 1987 हे दोन्ही पण तेच तारीख आहे बघा, 20 फेब्रुवारी 1987, इथे पण 20 फेब्रुवारी 1987. दोन्हीकडे काय केलं आहे, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश काय आहे, या दोन राज्यांचे काय राज्य म्हणून त्यांना दर्जा प्राप्त झालेला आहे. तर मिझोरामच्या बाबतीत 53वी घटनादुरुस्ती आहे आणि अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत 55वी घटनादुरुस्ती आहे. आणि मिझोराम हे 23वे राज्य आहे, अरुणाचल प्रदेश हे 24वे राज्य आहे, आणि गोवा हे 25वे राज्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे हा क्रम जेव्हा आपण पॉलिटीमध्ये पाहणार आहोत, राज्य निर्मितीचा क्रम, तर तेव्हा आपल्याला हे अजून डिटेलमध्ये समजेलच. परंतु हे गोवा एक लक्षात ठेवा, थोडं फेमस आहे लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे गोवा हा 25, याला काहीतरी तुम्ही ट्रिक बनवा, आणि 25वे जे राज्य आहे ते गोवा जर लक्षात राहिलं तर आपोआप हे 24वे आहे आणि हे 23वे आहे, हे पाठवून जातं. फक्त त्याची घटनादुरुस्ती 53वी आहे आणि अरुणाचल प्रदेशची 55वी आहे. आता गोवाच्या बाबतीत ही तारीख मात्र 30 मे 1987, म्हणजे आधी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश तयार झालं, नंतर गोव्याला काय झालं, राज्याचा दर्जा मिळालेला, आणि त्याची घटनादुरुस्ती 56वी आहे. तर हे 3 राज्ये यामध्ये म्हणजे ह्या 1987 सालामध्ये तयार झालं असं आपण सांगू शकतो. आता महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना पहिली आहे ती म्हणजे इंदिरा आवास योजना. आता इंदिरा आवास योजना हिला फेमसली आपण घरकुल योजना जी म्हणतो, म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्याला जे घरकुल मिळतं किंवा घरकुलासाठी जे जवळजवळ 1,20,000चा आय थिंक निधी भेटतो, तर ती योजना जी आहे ती म्हणजे घरकुल योजना. म्हणजे ग्रामीण बेघर ज्यांना घर नाहीत त्यांच्यासाठी घरकुलं ही शासनाकडून ग्रामविकास विभागाकडून मंजूर केली जातात. ओके, तर आणि ही RLEGP म्हणजे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम याचा देखील हा भाग म्हणून आपण
ही योजना सुरू केल्याचं दिसून येतं. तर इंदिरा आवास योजना लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर कापार्टची स्थापना झाल्याची आपण सांगू शकतो याच्यामध्ये. आता कापार्ट म्हणजे काय की काउन्सिल फॉर, कापार्टचा फुल फॉर्म काय आहे, काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. काय म्हटलं आहे, अँड रुरल टेक्नॉलॉजी. म्हणजे ही एक संस्था होती जिच्या थ्रू काय व्हायचं, इनोडल संस्था आहे जी काय करायची, ग्रामीण तंत्रज्ञान व NGO यांच्या समन्वयासाठी ती कार्य करायची. तर तिची स्थापना बघा 1 सप्टेंबर 1986ला झाल्याची आपण सांगू शकतो. त्याबद्दल इंदिरा गांधी योजनेचा फक्त कालावधी सांगायचा राहून गेला. 1985-86ला इंदिरा आवास योजना सुरू झाली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तिसरा 20 कलमी कार्यक्रम. 1 एप्रिल 1987ला सुरू झाला. तर ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन व जीवनमान सुधारण्यावर या 20 कलमी कार्यक्रमाचा भर होता. तर तिसरा 20 कलमी कार्यक्रम असेल तर पहिला आणि दुसरा 20 कलमी कार्यक्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर पहिला 20 कलमी कार्यक्रम बरोबर आणीबाणीच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाला होता. म्हणजे 25 जूनला जर पहिली आणीबाणी डिक्लेअर झाली होती आपली 1975 साली. ते आणीबाणीनंतर बरोबर 26 जूनला आपला हा फर्स्ट 20 कलमी कार्यक्रम लागू झाला होता. त्यानंतर 14 जानेवारी 1982. तर या सालामध्ये दुसरा 20 कलमी कार्यक्रम लागू झाला आणि तिसरा 20 कलमी कार्यक्रम जो रिवाईज करण्यात आला तो 1 एप्रिल 1987. तर ह्या 3 20 कलमी कार्यक्रम आपल्याला त्यांच्या डेट सकट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर रोजगार आणि साक्षरता या संदर्भात ज्या प्रमुख योजना होत्या त्यामध्ये पहिली योजना आहे पहा, दशलक्ष विहिरी योजना म्हणजे मिलियन वेल स्कीम्स. ओके, मिलियन वेल स्कीम्स. कालावधी याचा बघा एप्रिल 1988मध्ये NREPचा भाग म्हणून हा आपण मिलियन वेल स्कीम सुरू केली होती, ज्यामध्ये म्हणजे SC ST असेल, लहान शेतकरी असेल व मुक्त वेठबिगार जे असेल त्यांना मोफत विहिरी बांधून देण्याचं लक्ष आपण ठेवलं होतं. आणि किती विहिरी बांधून द्यायच्या होत्या आपल्याला, दशलक्ष, म्हणजे जवळजवळ 10 लाख आपल्याला विहिरी बांधून देण्याचं टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना ही 1 एप्रिल 1989ला ग्रामीण भागातील योजना म्हणून सुरू झाली, ग्रामीण रोजगारासाठी. त्यानंतर नेहरू रोजगार योजना जी आहे ती ऑक्टोबर 1989ला शहरी भागातील मजुरी व स्वयंरोजगार यासाठी सुरू झाली. तर मग जवाहरलाल नेहरू यातलं जवाहर ग्रामीण भागासाठी आणि नेहरू शहरी भागासाठी. तर हे इथं आपल्याला फक्त हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे याचा. जवाहर रोजगार योजना ही ग्रामीण भागासाठी होती, नेहरू रोजगार योजना ही शहरी भागासाठी होती. त्यानंतर राष्ट्रीय साक्षरता मिशन हा 5 मे 1988ला सुरू झालं. 15 ते 35 वयोगटातील निरक्षरता दूर करून कार्यात्मक साक्षर बनवायचे त्यांना, बरोबर. तर हे या मिशनचं ध्येय होतं. अशा पद्धतीने रोजगार आणि साक्षरता या संदर्भात ज्या प्रमुख योजना होत्या त्या देखील आपण आता डिटेलमध्ये पाहिलेल्या आहे. आता फक्त शिक्षण, बँकिंग आणि काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या फक्त पाहून घेऊया. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986. आता भारताचं हे दुसरं राष्ट्रीय शिक्षण धोरण होतं. या योजनेच्या काळामध्ये हे जाहीर करण्यात आलेलं होतं. तर भारताचं दुसरं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण कधी आलं, 1986 सालामध्ये. त्या अंतर्गतच मग पुढे बाकी योजना आल्या. त्यातली एक योजना म्हणजे खडूफाळा मोहीम, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड खडूफाळा मोहीम 1987 सालामध्ये. प्राथमिक शाळांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती, बरोबर. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा एक भाग म्हणून आपण खडूफाळा मोहीम सुरू केलेली सांगू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय गृह बँक, नॅशनल हाऊसिंग बँक ही 8 जुलै 1988 रोजी गृह कर्ज वित्त संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी, गृह कर्ज वित्त संस्था ज्या आहेत म्हणजे हाऊसिंग लोन देणाऱ्या ज्या वित्त संस्था आहेत त्यांना पुनर्वित्त पुरवठा म्हणजे रिफायनान्स करणारी जी एजन्सी होती ती म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक हिची स्थापना झाली असं आपण सांगू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली होती या काळामध्ये, ती म्हणजे बोफोर्स प्रकरण होतं. बोफोर्स प्रकरण 1991 सालामध्ये राजकीय घडामोडीमुळे काय झालं, काँग्रेसचा पराभव झाला. ह्या एका घटनेमुळे आणि बाकीचे जे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जे असतात, सरकारविरोधी जे घटक तयार होतात, तर त्याच्यामुळे काँग्रेसचा पराभव होऊन अस्थिरता निर्माण झाली होती, ज्याचा परिणाम पुढील 1991च्या आर्थिक संकटावर देखील पडलेला होता. नुकतंच आता आपल्यावर एक आर्थिक संकट येऊ घातलेलं होतं, त्याला व्यवहार तोलाचे संकट असं देखील म्हटलं जातं. ते म्हणजे स्ट्रक्चरल संकट होतं आपल्या इकॉनॉमीवरचं. तर ते दूर करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की जे योजना सुटीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वार्षिक योजना 2 राबवल्या गेल्या 1990 ते 92मध्ये, त्या काळात मग मनमोहन सिंग आणि PV नरसिंहराव या सरकारने ज्यासाठी योगदान दिलं ते म्हणजे आपले न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. ओके, नवीन आर्थिक धोरण आपण राबवायला भारतामध्ये सुरुवात केली. तर त्याच्या अगोदर ही जी घटना घडल्या होत्या, आता आपण त्या संकटाच्या जवळ चाललो आहे. 1989 सालामध्ये बोफोर्स प्रकरणामुळे राजकीय अस्थिरता देखील देशामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने
आपण 7वी पंचवार्षिक योजना आहे ती आता डिटेलमध्ये कवर केलेली आहे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.